झी मराठी, चर्चा ही होणारच। नमस्ते, मी विनोद शिंगे। आज आपण आलोय हातकणंगले इथं। आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि भादोली मतदारसंघातून ज्या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं होतं, त्या मतदारसंघात धैर्यशील मानेंचे कट्टर समर्थक समजले जाणारे राहुल सावंत यांनी अचानक महाविकास आघाडीत प्रवेश केला आणि त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली। दादा नमस्ते, नेमकं असं काय घडले की आपण महाविकास आघाडीत गेलात? नाही, असं काय विशेष घडलं नाही। खासदार धैर्यशील माने दादांच्या मार्गदर्शनाखाली गेले 2 ते 3 वर्ष आम्ही काम करत होतो, पण महायुती मध्ये अलायन्स असल्यामुळे तो मतदारसंघ जनसुराज्याला गेला होता। त्यामुळे आमच्या नेत्यांनी धैर्यशील दादांनी पुरेपूर प्रयत्न केले की तो मतदारसंघ आमच्याकडे ठेवता येईल आणि आम्हाला शिवसेनेच्या तिकिटावरती तो उभं राहता येईल, पण त्यांचाही नाविलाज झाला। त्यांना युती धर्म पाळणं बंधनकारक होतं आणि आताच परवाच्या ज्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बंटी साहेबांनी ज्या आटोकाट प्रयत्न करून महाविकास आघाडी तळागाळापर्यंत पोहोचवली, त्याला प्रेरित होऊन मी माझी पत्नी आम्ही दोघांनी महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर लगेचच साहेबांनी आमच्या कामाची पूर्वीच्या दखल घेऊन आम्हाला भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उमेदवारी घोषित केली। माझ्यासोबत आमचे बंधू टोपचे उत्तम पाटील दादा यांना उभाटाच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर ते उभा राहतात। दुसरे आमचे बंधू कपिल पाटील हे भादोली पंचायत समितीला काँग्रेसच्या हात या चिन्हावर उभा राहतात। आम्हाला विश्वास आहे भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे आणि ती काळजीपूर्वक विचार करेल आणि आमच्या महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना अगदी भरघोस मताने निवडून देईल। भादोली मतदारसंघात निवडणूक लढवत असताना आपला नेमका अजेंडा काय असेल? निवडणूक पत्नी लढवत आहे। त्यांनी यापूर्वी मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की महिलांच्यासाठी त्यांना विशेष काम करायचं आहे। मुळात सगळ्यात महत्वाचा त्यांचा अजेंडा आहे रिकाम्या हाताला काम आणि त्या केलेल्या कामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल ते त्यांच्या परीने त्या नक्कीच करतील। आम्ही त्यांच्या साथीला आहे। आमची पूर्ण महाविकास आघाडी आहे, ती ताकदीनं अगदी निवडून आल्यानंतर तिथल्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करेल। वहिनी नमस्ते। नमस्कार। आपल्याला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, आपलं अभिनंदन। धन्यवाद। महाविकास आघाडीचा कोणता अजेंडा घेऊन आपण निवडणूक रिंगणात होतो? जसं साहेबांनी सांगितलं तसं मला जे काम करायचं आहे ते माझं जास्त कल माझा महिलांच्याकडे असेल। महिलांसाठी काम करायचं आहे आणि गावातील लोकांच्या ज्या काही समस्या आहे, परत झालं तर तरुण जी मुलं आहेत त्यांच्या हाताला सुद्धा काम द्यायचं आहे। व्यसनाधीन होत चाललेल्या युवा पिढीला कामाकडे वळवायचं आहे। या बऱ्याच गोष्टी आहेत। महिला जे काही काम करतात त्यांच्या कामाला केलेलं, घरी बसून जरी केलेलं काम असेल तरी त्या कामाला मार्केट मिळवून द्यायचं आहे आणि त्या कामाचा योग्य पद्धतीने त्यांना मला दाम द्यायचा आहे। अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत। आणि आताच झालेल्या आपले बंटी साहेबांच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साहेबांची एक टॅगलाईन खूप जास्त व्हायरल झाली, ती म्हणजे कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशीला तसं। तर मी इथं येऊन भादोली मतदारसंघामध्ये येऊन ही गोष्ट एक नक्की प्रामुख्याने सांगू इच्छिते की भादोली मतदारसंघ कसा तर तुम्ही म्हणशीला तसा, एवढंच। निवडणूक लढवत असताना प्रत्येक प्रक्रियेला एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्तीची लढाई आहे, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? हे प्रत्येक इलेक्शन मध्ये असं चालत असते, पण प्रत्येक वेळी जनतेने धनशक्ती काय नाकारलेलीच आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला यश नक्की मिळेल असं मी म्हणतो। कोल्हापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता नगरपालिका महानगरपालिका बघितल्या त्यात महायुतीला मिळालेली यश, महाविकासला मिळालेली यश आणि सध्याची जिल्हा परिषद, ग्रामीण निवडणुका आणि शहरी निवडणुका नेमका काय फरक सांगाल आपण? ग्रामीण भाग हा कायम काँग्रेस बरोबर राहिलेला आहे, त्यामुळे नक्कीच यश मिळेल यात काही शंका नाही। युवकांच्या हाताला काम देत असताना आता दीदीने ज्या पद्धतीने सांगितलं की मला हात द्यायचा आहे, भादोली कसं तर तुम्ही सांगाल तसं, वेगवेगळ्या माध्यमातून अनेक आपण युवकांना व्यवसायात आणलंय। इथून पुढे युवकांच्या अपेक्षा आहेत त्या आपण कोणत्या माध्यमातून पूर्ण कराल?
आम्ही व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसायाचं जाळं अगदी महाराष्ट्रभर पसरवलं आहे. असंच काहीतरी नवीन व्यवसायाचं आमच्या भादोल्य मतदारसंघामध्ये रोपण करून आम्ही इथल्या रिकाम्या हातांना काम देणं किंवा जे तरुण व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना योग्य प्रवाहात आणणं आणि त्यांना व्यसनापासून अलिप्त ठेवण्यासाठी जे काही आमच्या परिवाराकडून आमच्या पक्षाकडून करता येईल ते आम्ही नक्कीच करेन. उभाटा गटाकडून आपल्याला मिळालेली उमेदवारी, उभाटा गट म्हणजे आक्रमक गट, रस्त्यावर लढाई करणारा गट, परिणामी मुंबईचं झालेलं राजकारण असेल, महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर असेल, एवढं सगळं करत असताना पुन्हा आपण एखादा शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरता, याबद्दल काय सांगा? मी माझा सर्वांना जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, मी माननीय श्री उद्धव ठाकरे यांना नमस्कार करून मी या टोप तालुका पंचायत समिती मध्ये उभा राहिलो आहे. माझं चिन्ह आहे मशाल. त्याचबरोबर ह्या भादोली मतदारसंघात आमचे महाविकास आघाडी झाली आहे, त्यामुळे वर हात आहेत जिल्हा परिषदेला, ते आमच्या सोनाली सावंत ताई आहेत. परत आमचे भादोली मतदारसंघात कपिल पाटील आहेत, त्यांचं चिन्ह पण हात आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही किती जरी कुणी दाबलं तर सत्य कधी बाजूला जात नाही आणि सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहावं, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावं, एवढे मी सर्वांना विनंती करतो. भादोल्याचं कसं आता तुम्ही सांगाल तसं असं वक्तव्य सोनाली ताईंनी सांगितलं आणि सोनाली ताईंच्या वक्तव्याला राहुल दादांची साथ आहे. राहुल दादांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे. राजकारणापासून समाजकारण करत असताना सर्वसामान्य युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे या हेतूने राहुल दादांनी सतत काम केलं. परिणामी तोच हात त्यांनी आज निवडणुकीसाठी वापरलाय आणि सर्वसामान्य जनतेने ह्या हाताला जिल्हा परिषदेमध्ये पाठवावं अशाच मताने व्यक्त केलं. त्यासाठी त्यांचा आभार मानतो. मी विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे.